मोठी बातमी समोर येते ती म्हणजे भाजप नेते गिरीश महाजन हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झालेले आहेत। या घडीची मोठी अपडेट आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहताय। भाजप नेते गिरीश महाजन हे काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे भेटीगाठी आणि राजकीय बैठकांपासून अलिप्त असल्याचं चित्र आहे आणि भाजपने आज दिवसभरात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी भेटीला नकार दिला होता। मात्र आता महाजन हे तिथे दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात आपण अक्षय कुडकेलवार यांच्याकडून माहिती घेऊयात। अक्षय, गिरीश महाजन शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, कुठे ही भेट होते आणि काय अधिक तपशील आहे? विनोद, आपण जर बघितलं तर गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांची एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की काल दरेगावातनं परत आल्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः बैठकामध्ये सहभागी होतील असं सांगितलं जात होतं, मात्र प्रकृतीचं कारण देत डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्याचं कारण देत एकनाथ शिंदे हे कुठल्याच परिस्थितीत या बंगल्यातनं बाहेर पडले नाही, कुणाशी भेटीगाठी त्यांनी घेतलेला नाही। भाजपाकडनं सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र तो संपर्क देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत होऊ शकला नव्हता। कारण असं सांगितलं जात होतं की एकनाथ शिंदे आराम करत आहे। दुसरीकडे काही क्षणांपूर्वी आता शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना एक वाक्य अत्यंत महत्वाचं बोललं की हा शपथविधी जो आहे, हा शपथविधी हा महाविकास आघाडी महायुतीचा शपथविधी आहे, हा कुठलाही फक्त भाजपा एका पक्षाचा नाही। आणि या सगळ्यावरनं एक कळतंय की शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदे असेल काहीसे नाराज असल्याची जी चर्चा सुरू होती, या चर्चेला दुजोरा मिळाला, कुठेतरी काहीतरी दुमस्तंय हे यावरनं स्पष्ट होतंय। आणि यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गिरीश महाजन हे दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून, त्यांचे दूत म्हणून हे भाजपा पक्षामध्ये किंवा इतर पक्षांमध्ये वावरत असतात। तर कुठतरी देवेंद्र फडणवीस यांचा कुठला निरोप घेऊन गिरीश महाजन या ठिकाणी दाखल झाले का, हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण गिरीश महाजन यांच्याशी आम्ही ज्यावेळी बोलण्याचा प्रयत्न केला तर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो असं सांगितलं जात आहे। मग तब्येतीची जर विचारपूस करायची होती तर गेले 2 दिवस म्हणजे काल दुपारपासून एकनाथ शिंदे त्यांच्या बंगल्यावरती आहेत, तर आज सायंकाळपर्यंत तर तोपर्यंत कुणी नेता आला नव्हता। मात्र एकनाथ शिंदे ज्यावेळी कुणालाही भेटीगाठी नाकारतायत, त्यांच्याशी संपर्क भाजपा नेत्याचा होऊ शकत नाही। त्यासोबतच आपण जर बघितलं तर शपथविधी सोहळ्याच्या तयारीची पाहणी करताना शिवसेनेचा कुठलाही नेता दिसून आला नव्हता। या सगळ्यावरनं एक गोष्ट स्पष्ट होतंय की शिवसेना या शपथविधीपासून लांब राहते का, किंवा शिवसेनेला जे काय अपेक्षित आहे या सत्ता स्थापनेमध्ये ते अपेक्षित अशा वाटा या सत्ता स्थापनेत भाजपा देऊ पाहत नाही आहे का, आणि यामुळे शिवसेना नाराज आहे का, हे सगळं यावरनं स्पष्ट होतंय। आणि नेमकं आता या भेटीमध्ये काय होतं, या दोघांमध्ये काय चर्चा होते हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे। विनोद, अक्षय, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत शुभदीप या निवासस्थानी, मात्र तिथे आणखीन काही नेते उपस्थित आहेत का, हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न म्हणजे काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांच्याशी आपले प्रतिनिधी त्यांनी ज्यावेळेला संवाद साधला होता त्यावेळेला संजय शिरसाटांचं असं म्हणणं होतं की एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होईल, कारण एकनाथ शिंदे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटत नाही आहेत, त्यामुळे ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होईल अशी शक्यता होती। मात्र आता जर गिरीश महाजन तिथे दाखल झाले असतील तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला सुद्धा एकनाथ शिंदेंनी नकार दिलाय का? आपण बघतोय की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होऊ शकते अशा पद्धतीची शक्यता संजय शिरसाट यांनी वर्तवली होती। जर एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहू शकत असेल तर ठाणे ते मुंबई हे अंतर तसं एकनाथ शिंदे यांच्यासाठी फार लांबचं नव्हतं। एकनाथ शिंदे त्या ठिकाणी जाऊन देखील बैठकीला उपस्थित राहू शकले असते। त्यामुळं ही फक्त शक्यता होती, एक भेट होईल। आणि जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार होती, जे सांगितलं जात होतं, ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपाचे वरिष्ठ नेते या नेत्यांमध्ये होणार असल्याचं समजत होतं। मात्र ज्यावेळी अजित पवार दिल्लीत दाखल झाले त्यावेळी ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट न घेता कुठल्या तरी खासगी कामासाठी दिल्लीत दाखल झाले असल्याचं पुढे आलं। यावरनच या भेटी कितपत या अधिकृत बैठका किंवा अधिकृत मीटिंग होत्या किंवा या गुप्त ठेवायच्या होत्या याबाबत एक साशंकता व्यक्त केली जाते। आणि खऱ्या अर्थानं बैठका होणार होत्या का,
कारण म्हणजे तिथं जरी मुख्य प्रवक्ते असले तरी तर त्यांच्या माध्यमातून हे उत्तर असं देण्यात आलं होतं की ते ऑनलाईन होतील, जर बैठक असेल तर होतील ते ऑनलाईन बैठकीमध्ये सहभागी. तो एक प्रश्न उपस्थित होतो. आणि सध्या आपण जर बघितलं तर त्यांच्या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेचा कुठलाही महत्वाचा नेता उपस्थित नाही. त्यामुळे ही जी चर्चा होणार आहे ही गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येच होणार आहे. पुष्पगुच्छ देखील घेऊन गिरीश महाजन आले आहेत. साधारण प्रकृतीची विचारपूस आणि शुभेच्छा देताना हे एक सिम्बॉलिक ठरतं. त्यामुळं नेमकं काय होतंय बघणं महत्वाचं असणार आहे. काही वेळापूर्वी भाजपातनं शिवसेनेत आले, उमेदवारी घेऊन लढून जिंकून आलेले आमदार मुर्जी पटेल येऊन गेले, वामन म्हात्रे जे या ठिकाणचे ठाणे जिल्ह्यातले महत्वाचे एक आमदार पदाधिकारी निकटवर्तीय ते येऊन गेले. मात्र त्यांचा आणि एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांची जी भेट होती त्याचा फारसा काही अर्थार्थी संबंध असू शकत नाही. त्यामुळे आता गिरीश महाजन कुठेतरी जर नाराज असल्याच्या ज्या चर्चा आहे आणि तशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि या सत्ता स्थापनेच्या मध्ये त्यांना योग्य तो वाटा दिला जात नाहीये म्हणून ते नाराज असल्याचं कळतंय आणि त्या अनुषंगाने ही भेट महत्वाची आहे. अक्षय, तू आमच्यासोबत असाच राहा. आपल्या